खबर महाराष्ट्र के जालना जिले से कलेक्टर कार्यालय जालना अनुभाग विभाग विवरण 1 सरकारी निर्णय राजस्व एवं वन विभाग सी LNN 1990 PC 172 बटा J 128 11/1991। दूसरा सिविल अपील सी 1132 बटा 2011 SLC जगपाल सिंह बनाम पंजाब सरकार के मामले में सुप्रीम कोर्ट का आदेश। महाराष्ट्र सरकार राजस्व अधिनियम 1966 की धारा 50 बटा 51 के तहत गैरन धारकों को नोटिस। रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी किसान सभा, महाराष्ट्र राज्य किसान सभा, त्याचे सर्व पदाधिकारी, आणखी ज्या काही गायरान क्षेत्रामध्ये भूमिहीनांना जमीन मिळण्यासाठी गेले अनेक वर्ष काम करतात, त्या सर्वांच्या वतीनं आज जालना जिल्हा कलेक्टर यांना एक निवेदन देण्यात आलं आणि त्याच्या पूर्व त्या कलेक्टर कार्यालयाच्या समोरच खेड्यापाड्यातून ग्रामीण भागातून अनेक भूमिहीन लोकांनी येऊन इथं स्थानिक धरणा प्रदर्शन कार्यक्रम केला आणि त्या कार्यक्रमानंतर ठरल्यानुसार जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना हे निवेदन दिलं। निवेदन असं आहे की महाराष्ट्र शासन एका बाजूला म्हणते की राज्यात कोणी भूमिहीन असता कामा नये आणि जवळपास 2.5 लाख परिवार हे भूमिहीन आहेत, अतिक्रमणधारक म्हणून त्यांना मानलं जातं, पण त्यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी अगदी दऱ्याखोऱ्यातल्या अगदी बंजर असणाऱ्या जमिनी अनेक वर्ष कसल्या पिकवल्या आणि आता त्या जमिनीची मालकी जेव्हा त्यांना जाण्याचे प्रसंग येतो तेव्हा सरकारच्या योजना आहेत भूमिहीनांना जमीन देण्याच्या, मग त्या अंतर्गत बसवून या सगळ्या अतिक्रमणधारकांचं अतिक्रमण नियमित करावं याबाबत मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक मोठी PIL स्वतः उच्च न्यायालयाने दाखल करून घेतलेली आहे। त्यामध्ये अनेक जिल्ह्याचे अतिक्रमणधारक समाविष्ट आहेत, त्यांनी आपापले म्हणणं मांडलेलं आहे, आम्हीही त्याच्यामध्ये म्हणणं मांडलेलं आहे। आज जालना जिल्ह्याच्या कलेक्टरनं निवेदन विषय आहे की जालना जिल्ह्यामध्ये अनेक प्रकरणामध्ये अलीकडे सुद्धा जमिनीचं नियमन केलं, पण बरीचशी प्रकरणं पेंडिंग आहेत, त्यामुळे काही प्रकरणं होत आहेत आणि काही प्रकरणं पेंडिंग राहू नये अशी आज आम्ही त्यांना आदरपूर्वक विनंती केली। कारण अनेक अतिक्रमणधारकांच्या जमिनीचा सातबारा त्यांच्या नावानं देण्याचं काम जिल्हा गडचिरोली असेल, जिल्हा कोल्हापूर असेल, जिल्हा बुलढाणा असेल, जिल्हा तुमच्या जालन्यातसुद्धा काही अलीकडच्यामध्ये अगदीच ही अत्यंत अलीकडचे आहेत ते म्हणजे 23मधले आहेत। डिसेंबर 23मध्ये वाटप केलेलं आहे, सातबारा दिलेला आहे। मग उर्वरित लोकांना जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा सातबारे देण्यात यावे, त्यांचा रेकॉर्ड आहे, पण ते सरकारी दप्तरात अनेक वर्ष पडून आहे, ते कलेक्टरांनी मागवून घ्यावं, यंत्रणेला कामाला लागावं। जसं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी सर्वेच्या प्रश्नी सगळी यंत्रणा लागते, तसं भूमिहीनाच्या प्रश्नावर देखील सरकारी प्रशासन यंत्रणेनं जागं व्हावं आणि गोरगरिबांना त्यांना जीवन जगण्याचं साधन उपलब्ध करून जर दिलं तर खेड्यापाड्यातली लोकं खेडी सोडून शहराकडे येणार नाहीत, शहरावरती वजन पडणार नाही, त्यांनाही गावामध्ये मान सन्मानानं जीवन जगता येईल, अशा अनेक रचनात्मक कार्यक्रम म्हणून या गायरान जमीनधारकाच्या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे। यामध्ये शासनानं एक स्पष्ट केलेलं आहे की ज्यांची घरं गायरान जमीन किंवा शासकीय जमीन याच्यावरती आहे ती काढली जाणार नाहीत या बाबतीचं आश्वासन आणि निर्णय आमच्या गेल्या मोर्चानंतर झालेलंच आहे। पावसाळी अधिवेशनावरती जो मोर्चा होता, आता मात्र शेत जमिनीचा सातबारा हा विषय प्रलंबित आहे आणि सरकारनं तो गंभीरपणे घ्यावा अशी आजच्या संदर्भात कलेक्टरांच्याकडे जालना जिल्ह्याबाबतची आज माहिती होती।